ज्या प्रकारे सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, ठीक त्याच प्रकारे लोक गरुडाला फार पूर्वीपासून आकाशाचा राजा म्हणतात. आणि हा एक असा राजा आहे ज्याने शिकारीमध्ये PhD केली आहे. आकाशात उडणाऱ्या या यमदूताची भीती जंगलात राहणाऱ्या सिंहापासून ते पाण्यात पोहणाऱ्या मगरीपर्यंत, तसेच आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना सुद्धा आहे. आणि का नसावी बरं? कारण गरुडाच्या पंजातून वाचणं अशक्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच 10 ईगल अटॅक्स बघणार आहोत. तर मित्रांनो, आपलं खूप स्वागत आहे योगदान फाउंडेशनच्या या अप्रतिम व्हिडिओमध्ये, जिथे आपण बघणार आहोत ईगलचे 10 घातक अटॅक्स. नंबर 10. ईगल अटॅक्स ऑन सी स्नेक. गरुडाचे सर्वात मोठे हत्यार त्याचे शानदार डोळे असतात. त्याच्या मदतीने तो आपली शिकार 15,000 फूट उंचीवरून अगदी आरामात बघू शकतो. म्हणजेच एकावर एक असे 6 बुर्ज खलिफाच्या एवढे आहे. आणि याच तीक्ष्ण नजरेने गरुड समुद्रात पोहणाऱ्या सापाला पण बघू शकतो. त्याच्याशी पंगा घेणं अजिबात सोपं नाहीये. गरुड हव्याच्या झोतासोबत येतो आणि या विषारी सापाला घेऊन पसार होतो. नंबर 9. ईगल अटॅक्स ऑन मॉनिटरी लिझर्ड. आफ्रिकेतील मार्शल ईगल हा एक मॉनिटरी लिझर्डला मारू शकतो. मॉनिटरी लिझर्डची लांबी ही जवळजवळ 8 फूट असते, म्हणजेच एका सामान्य माणसापेक्षा जास्त. पण त्याच्यासमोर हे काहीच नाही. या व्हिडिओमध्ये आपल्याला असं दिसतं की या गरुडाने एका विशाल मॉनिटरी लिझर्डला आपल्या पंजामध्ये जखडून ठेवला आहे आणि मॉनिटरी लिझर्ड स्वतःला वाचवायचा नाहक प्रयत्न करतोय. परंतु गरुड त्याला निसटून देण्याची एकही संधी देत नाही. असं वाटतंय आता याची पोटभर मेजवानी होणार आहे. नंबर 8. ईगल अटॅक्स ऑन माउंटेन बेबी गोट. गरुडाला आकाशात उडताना बघून बेबी गोट सैरावैरा पळू लागतो. गरुड तोपर्यंत हल्ला करत नाही जोपर्यंत तो कळपात आहे. तो त्यांच्यात आपली भीती निर्माण करतो. गरुड आपल्या पंजामध्ये त्याला पकडतो आणि आकाशात भरारी घेतो. इतक्या वजनदार शिकाराला उचलून उडण्यात गरुडाला अजिबातही त्रास होत नाही. नंबर 7. ईगल अटॅक्स ऑन स्क्विरल. गरुड हा फक्त आकाशातच नाही तर जमिनीवर राहून सुद्धा शिकार करू शकतो. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की हा कशा प्रकारे आपल्या अन्नाचा पाठलाग करतो. ही एक खार आहे. जशी गरुडाला संधी मिळते तो त्याच वेळीचा फायदा घेऊन खारीवर झडप घालण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे गरुड व खारीमध्ये झुंज सुरू होते. खार सुद्धा चपळ आहे, म्हणून ती 1-2 वेळा त्याच्या तावडीतून सुटते. पण समोर जर गरुडासारखा शिकारी असेल तर खार तरी कशी जिवंत राहणार? यामध्ये काही विवादच नाही की गरुड हा एक चपळ पक्षी आहे. नंबर 6. ईगल अटॅक्स ऑन क्रेन. या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की कशा प्रकारे गरुड हे स्वतःच्या वाट्यामधला हिस्सा क्रेनला देव पाहत आहे. पण तुम्ही हा गरुडाचा मोठेपणा समजू नका. ठरलेल्या डावाप्रमाणे क्रेनने अन्न खाण्यासाठी मान पिंजऱ्यात टाकली, पण मित्रांनो, हा हावरटपणा क्रेनला महागात पडताना दिसतोय. ज्यावेळी क्रेनने मान पिंजऱ्यात टाकली त्या क्षणी गरुडाने त्याच्यावरती झडप घातली. नंबर 5. ईगल अटॅक्स ऑन फॉक्स. आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, कोल्हा हा नेहमी आपल्या युक्तीचा खेळ करून तो नेहमीच आपली बाजी मारतो. त्याच्या एवढा चतुर बहुतेक कोणी नसेल. पण ही समजूत तेव्हा खोटी ठरते जेव्हा आकाशामध्ये गिरक्या मारणारा एक गरुड त्या कोल्ह्यावर आपली नजर ठेवून त्याला आपला शिकार बनवण्याच्या तयारीत असतो. जेव्हा कोल्ह्याची नजर सुद्धा त्या गरुडावर पडते त्यावेळी तो एकदम विचलित होऊन आपला जीव आपल्या मुठीत घेऊन लपण्याचा प्रयत्न करतो. पण गरुडाच्या तीक्ष्ण नजरेपासून वाचणं तर कठीण आहे आणि प्राण वाचवणे तर असंभव. गरुड खूप दूरवरून आपली शिकार अगदी सहज स्पष्टतेने पाहू शकतो. ही गुणवत्ता कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही बरं. आणि ह्याचाच उपयोग करून तो आपली शिकार ठार करतो. अशा वेळी जेव्हा कोल्हा गरुडाच्या नजरेस पडतो तेव्हा त्यावेळी तो आपले 6.5 फूट लांब आणि रुंद पंख वाऱ्याच्या दिशेने करून सरळ कोल्ह्याच्या दिशेवर हल्ला करतो आणि जागीच त्याला पकडतो. त्याच्या पंजामध्ये एवढी सुद्धा ताकद आहे की तो दूरपर्यंत आपली शिकार पकडून घेऊन जाऊ शकतो. नंबर 4. हार्प ईगल अटॅक्स ऑन मंकी. हा गरुड जास्तीत जास्त आपली शिकार झाडांच्या आड आणि जंगलांमध्ये करतात. ठीक तसंच या प्रकारे हार्पी गरुड एका माकडाची शिकार करण्यास इकडे आला आहे. येथील झाडांवर चढलेली माकडं त्यांच्या मृत्यूपासून वंचित आहेत. त्यांना माहीत नाही की त्यांच्या डोक्यावर त्यांचं मरण गिरक्या मारत आहे. हा गरुड खूप शांततेने आणि चालाकीने त्यांना बघत आहे. जशी त्याला संधी मिळेल तशी तो त्याच्या शिकारावर झपट्टा मारेल. पण तेवढ्यात एका माकडाची नजर सुद्धा त्या गरुडावर जाते.
तो त्याला बघून हळूच पळण्याचा प्रयत्न करत असतो, पण तेव्हाच हार्पी गरुड अति वेगाने उडून तिकडे येतो आणि त्या माकडाला पकडून आपल्या घराकडे घेऊन जाताना दिसतो. ह्यानंतर गरुडाची मुलं त्या माकडाला चिरून फाडून खाऊन घेतात. नंबर 3. ईगल अटॅक्स ऑन जॅक रॅबिट. गोल्डन ईगल गरुडाच्या सर्वात हिंसक प्रजातीमधून एक ओळखला जातो आणि त्याची शिकार करण्याची पद्धत सुद्धा बेजोड आहे. जेव्हा हा आपल्या शिकाराला बघतो तेव्हा तो आपले पंख पसरून 300 किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने आपल्या शिकारावर हल्ला करतो. आपण बघू शकत आहात येथे गोल्डन ईगल एका जॅक रॅबिटवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. पण जॅक रॅबिटचाही वेग काही कमी नाही. तो सुद्धा साधारणतः 64 किलोमीटर प्रति तास वेगाने स्वतःला वाचवण्यासाठी पळतो. हा ससा झाडाझुडपातून पळून स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, परंतु गरुड आपले शिकार शेवटपर्यंत सोडत नाही. मग तो त्याचा पाठलाग करतो आणि योग्य वेळ साधून त्यावर हल्ला करतो आणि आपल्या तीक्ष्ण नखांमध्ये तो सश्याला जमिनीवरच दाबून ठेवतो आणि सश्याला हालचाल सुद्धा करू देत नाही. नंबर 2. ईगल अटॅक्स ऑन हारे. ह्या व्हिडिओमध्ये गोल्डन ईगल हारे सशाची शिकार करताना दिसत आहे. हा निष्पाप ससा या भयानक गरुडाला पाहून काही वेळेपुरता सुन्न पडून जातो. तो स्वतःला वाचवण्यासाठी बिचारा इकडे तिकडे पळायला लागतो. तेव्हाच गोल्डन ईगल पंख पसरून आपल्या शिकाराचा पाठलाग करतो, पण शेवटी शिकार गरुडाच्या पंजात येऊन अडकतो आणि लगेच गरुड आपल्या शिकाराचा लचका तोडतो. गोल्डन ईगलचे नख मनुष्याच्या नखापेक्षा 10 पट टोकदार असतात. तो आपल्या पंजामध्ये 750 PSI इतके वजन उचलू शकतो, जे कुठल्याही जनावराच्या शिकारीसाठी खूप आहे. नंबर 1. ईगल अटॅक्स ऑन लायन. गरुड हा खूप जास्त खतरनाक आहे, पण काय होईल जेव्हा गरुडाचा सामना जंगलाच्या राजासोबत होईल? तुम्हाला वाटत असेल ह्या लढाईमध्ये गरुड तर हरून जाईल, तर तुम्ही चुकीचे आहात. जर आपण दोघांची सरासरी काढू तेव्हा आपल्याला लक्षात येईल दोन्ही सुद्धा खूप उच्च लेवलचे शिकारी आहेत. या दोघांकडे आपल्या शिकाराला जागीच ठार करण्याची गुणवत्ता आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता की दोघं सुद्धा लढाई लढण्यास सज्ज झाले आहेत. जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा सुरुवातीला 50-50चा सामना दिसू लागतो. तेव्हा वाघ आपल्या पंजांच्या मदतीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरीकडे गरुड आपल्या चोचीने बार बार सतत हमला करताना दिसतो. एक वेळ अशी येते जेव्हा सिंहाला सुद्धा गरुडाला घाबरून मागे जावं लागतं. गरुडासारखा खतरनाक पक्षी क्वचित तुम्हाला बघायला मिळेल, भले गरुड कोणत्याही प्रजातीचा असो. एक गोष्ट पक्की, जेव्हा त्यांना त्यांची शिकार दिसेल तेव्हा ते त्यांना न पछाडता कधीच सोडणार नाहीत. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. याच प्रकारच्या इतर व्हिडिओसाठी योगदान फाउंडेशनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं धन्यवाद.